मी प्रज्ञा म्हेत्रे, सांगली मीडिया माय टी व्ही 111 नंबर चॅनल प्रस्तुत लोककलेचा जागर या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण म्हणतो की गाणं कोणत्या प्रकारचंही असू दे, आपल्याला जेव्हा उठतो तेव्हा मधुर जर संगीत कानावर आले तर खरोखरच आपला जो मूड असतो तो चांगल्या पद्धतीनं होतो. तर आज आपण पाहतो की आज अनेक प्रकारची गीतं आहेत की ज्यामुळं आपला मूड जर समजा खराब झाला तर आपण लगेच सॅड सॉन्ग लावतो आणि समोरच्या माणसाला सुद्धा कळतं की बाबा हा गाणं कोणतं लावलं आहे, म्हणजे याच्यावरून आपला मूड समजतो व्यक्तीचा कशा पद्धतीनं आहे. तर अशाच वेगवेगळ्या मूडची गाणी कशा पद्धतीने आहेत आणि याविषयीच आज आपण एका गीत कलाकाराशी भेटणार आहोत. मी प्रज्ञा म्हेत्रे, सांगली मीडिया माय टी व्ही 111 नंबर चॅनल प्रस्तुत लोककलेचा जागर या कार्यक्रमामध्ये सर आपलं सहर्ष स्वागत करते. आपला परिचय सांगा. मी वामन दामोदर कुलकर्णी. मी ICICI बँकेतून 4 वर्षापूर्वी रिटायर झालेलो आहे. सर आपण पाहतो की म्हणजे हिशोबाचा जो ताळमेळ आहे तेव्हा गर्दीमध्ये तुम्ही काम करणारे आहात आणि यामध्ये तुमची गीत गायनाची कला जी आहे ती कशा पद्धतीनं तुम्ही विकसित केली? गाणं हे माझं एम असल्यामुळं रिटायरमेंटनंतर मी क्लासिकल क्लास जॉईन केलेला आहे आणि गाण्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेशन करतो. क्लासिकल बेस गाणी म्हणता यावेत यावरती माझा मेन फोकस आहे. सर तुम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर या कलेमध्ये आपण प्रवेश केलेला आहे, तर तुम्हाला का वाटलं की या कलेमध्ये आपण आता प्रवेश केला तरी चालेल? ॲक्च्युली 40 वर्ष बँकेतली दीर्घ नोकरी झाल्यानंतर त्या ह्याच्यामध्ये म्हणजे ही माझ्यातली जी एक सुप्त कला होती किंवा ही आवड होती ही मी डेव्हलप करू शकलो नाही. ती रिटायरमेंटनंतर फुल फ्लेज डेव्हलप करायची अशी ठरवलं. म्हणजे प्रेक्षको पहा, काकांनी म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर आपला जो छंद होता किंवा जी काही आपली आवड आहे ती आवड रिटायरमेंट नंतरसुद्धा जोपासली. कारण कसं असतं, माणसाला प्रत्येक वेळेला आपल्या आयुष्यात कधी ना कधी कुठे ना कुठे तरी संधी मिळत असते, पण त्या संधीचा कुठं फायदा घ्यायचा हे आपण स्वतःच ठरवलं पाहिजे. आणि काका खरंच म्हणजे तुमचं कौतुक करण्यासारखं आहे, कारण तुम्ही सेवानिवृत्त झाल्यावरसुद्धा आपली छंद जोपासत आहात. सर आणखीन एक मला विचारावंसं वाटतं की पण आता तुम्ही सांगितलं की क्लासिकलमध्ये गीतं वगैरे गायला आवडतात तुम्हाला, तर सर्वात वन्स मोर मिळालेलं गाणं कोणतं किंवा जे आपल्या प्रेक्षकांना वगैरे आवडलेलं आहे? त्यानंतर तुमचे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असेल, तुम्ही कुठल्या कार्यक्रमामध्ये गेला असाल आणि तिथं तुमचं एखादं गीत सादर केलं असेल, तर असं कोणतं गाणं आहे? एका गणेशोत्सवामध्ये कार्यक्रमामध्ये मी पुकारता चला हूँ मैं हे गाणं म्हटलेलं होतं. एक 5 वर्षापूर्वीची गोष्ट असावी ही. ते गाणं लोकांना एवढं आवडलं, मला वन्स मोर तरी मिळालं. इव्हन त्याने मला 551 रुपये बक्षीस दिलं त्यावेळेला. म्हणजे खरंच हा अनुभव तुमच्यासाठी आयुष्यातला एक आनंदाचा क्षणच म्हणावा लागेल, जिथं तुम्हाला संधी मिळाली आणि त्या संधीचं तुम्ही सोनं केलं आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून दाद दिली. आता मला उत्सुकता लागली आहे की क्लासिकल गाणी ऐकायची आणि प्रेक्षक हो तुम्हालाही क्लासिकल गाणी ऐकायची आहेत ना, तर चला मग आपण आता वामन कुलकर्णी सरांची काही गीतं ऐकूया. गीतं ऐकण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय टी व्ही 111 नंबर चॅनल.
खरंच तुम्ही क्लासिकल एकदम मस्त आणि बेधुंद करणारी गाणी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना आणि आम्हाला सादर करून दाखवली. त्याबद्दल मी सांगली मीडिया माय टी व्ही 111 चॅनलतर्फे खूप खूप धन्यवाद देते सर. आणि आपला हा जो काही छंद आहे हा असाच पुढं वाढत राहू आणि आपल्याला अनेक कार्यक्रमांमध्ये गीत सादर करायला संधी मिळो हीच मी या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रार्थना करते. धन्यवाद.